तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की सिद्धू हा भावनाला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे आणि मग लवकरच दोघे एका मंदिरामध्ये लग्नसुद्धा करणार आहेत। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये सध्या आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की सिद्धूने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की भावनाच्या गळ्यामध्ये मीच मंगळसूत्र घातलेलं आहे आणि भावना हीच माझी बायको आहे। आणि मग ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि यामुळे सिद्धूच्या घरचे आणि भावनाच्या घरचे सिद्धूवरती प्रचंड नाराज झालेले असतात आणि त्याचबरोबर भावना सुद्धा सिद्धूवरती प्रचंड नाराज झालेली असते आणि खूप रागावलेली सुद्धा असते। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की भावना तिच्या घरी आलेली असते आणि मग तिच्या मागे सिद्धू सुद्धा येतो आणि मग सिद्धू भावनाला त्याच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी विनवणी करत असतो, पण भावना मात्र त्याच्याबरोबर जाण्यासाठी तयार नसते। ती त्याच्यावर प्रचंड चिडलेली असते, पण सिद्धूने ठरवलेलं असतं की जोपर्यंत भावना त्याच्याबरोबर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही, म्हणजेच तो लक्ष्मी निवास यांच्या घराबाहेरच थांबणार असं तो म्हणत असतो। पण पुढे आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की सिद्धू हा भावनाला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे आणि मग लवकरच दोघांच्या मर्जीने एका मंदिरामध्ये लग्न सुद्धा करणार आहेत। तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये। लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर त्या लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की सिद्धूने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की भावनाच्या गळ्यामध्ये मीच मंगळसूत्र घातलेलं आहे आणि भावना हीच माझी पत्नी आहे। आणि मग हे ऐकल्यानंतर भावना तिच्या घरी येते आणि स्वतःला एका रूममध्ये बंद करून टाकते आणि मग भावनाच्या घरी सिद्धू सुद्धा येतो आणि मग त्याच्या घरी जाण्यासाठी तो तिला रिक्वेस्ट करत असतो, पण भावना मात्र त्याचं काही ऐकायला तयार नसते कारण ती त्याच्यावर खूप रागावलेली असते। आणि मग सिद्धू ठरवतो की जोपर्यंत भावना त्याच्याबरोबर येत नाही तोपर्यंत तो इथून कुठेच जाणार नाही, म्हणजे लक्ष्मी निवास यांच्या घराबाहेरच तो थांबणार। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की सिद्धू हा रात्रभर पावसामध्ये घराच्या बाहेरच थांबतो आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की सिद्धू हा रात्रभर पावसामध्ये घराच्या बाहेरच थांबतो, पण भावनाच्या घरचे सुद्धा त्याला घरामध्ये घेत नाहीत कारण भावनाच्या घरचे सुद्धा त्याच्यावर खूप जास्त नाराज झालेले असतात। आणि मग नंतर आपल्याला असं पाहायला भेटतं की श्रीनिवास हा सिद्धूकडे जातो, तो त्याला समजावतो आणि त्याला घरामध्ये घेऊन येतो आणि मग घरामध्ये घेऊन आल्यानंतर तो भावनाचा हात सिद्धूच्या हातामध्ये देतो आणि मग नंतर आपल्याला असं पाहायला भेटतं की सिद्धू भावनाला घेऊन त्याच्या घरी येतो, पण घरी आल्यानंतर सिद्धूचे वडील आणि इतर घरचे सदस्य त्या ठिकाणी जमा झालेले असतात। ते सिद्धूला खूप रागवतात, पण सिद्धू मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो आणि मग त्यानंतर सिद्धू आणि भावना घरामध्ये येतात आणि मग भावना त्याला खूप ओरडत असते, पण सिद्धू मात्र ऐकून घेऊन तिची माफी मागत असतो, पण भावना मात्र त्याला माफ करायला तयारच नसते। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि लवकरच आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला जयंत आणि जान्हवीच्या नात्याबद्दल सुद्धा एक खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की जान्हवी ही जयंतच्या तावडीतून सुटण्यासाठी खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरीण म्हणून राहणार आहे। तर होतं असं की जान्हवी ही जयंतच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळलेली असते। जयंत हा तिला नेहमी छोट्या गोष्टीवरून त्रास देत असतो, तिला टॉर्चर करत असतो आणि ही गोष्ट तिला आता सहन होत नसते आणि त्रास दिल्यानंतर तो तिला सांगत असतो की हेच माझं प्रेम आहे आणि हीच गोष्ट आता जान्हवीला आवडत नसते। त्यामुळे जान्हवी ठरवते की आता काही करून जयंतच्या तावडीतून सुटायचं, पण जयंतच्या तावडीतून सुटणं सोपं नसतं। जयंत तिच्यावर एकदम बारकाईने लक्ष ठेवत असतो, पण पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की जयंत आणि जान्हवी बाहेर फिरण्यासाठी येतात आणि मग जान्हवीला हीच एक संधी वाटते जयंतच्या तावडीतून सुटण्यासाठी। आणि मग बाहेर फिरण्यासाठी आल्यावर ते एका बोटीवरती येतात आणि मग जान्हवी जयंतला म्हणते की जयंत आपण एक गेम खेळूया आणि मग जान्हवी जयंतला एका खुर्चीला बांधून टाकते। जयंतला सुद्धा वाटतं की जान्हवी माझ्याबरोबर एक कोणता तरी गेम खेळत आहे आणि मग जयंतला खुर्चीला बांधल्यावर जान्हवी त्याला सगळं काय सांगते की जयंत तिला कशा प्रकारे त्रास देत होता आणि मग असं बोलत असताना जान्हवी समुद्रामध्ये उडी टाकते आणि मग जयंतला वाटतं की खरंच जान्हवीचं समुद्राच्या पाण्यामध्ये पडून निधन झालेलं आहे, पण तसं काही झालेलं नसतं। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की जयंत सगळ्यांना सांगतो की जान्हवीचं समुद्राच्या पाण्यामध्ये पडून निधन झालेलं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरीण म्हणून काम करत असते, पण जेव्हा हे विश्वा जान्हवीच्या समोर येत असतो तेव्हा ती साडीने तिचं तोंड झाकून ठेवत असते किंवा ती दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते। त्यामुळे विश्वाला सुद्धा हेच वाटत असतं की चंदना या नावाची घरामध्ये काम करणारी नवीन एक कोणती तरी मोलकरीण आहे, त्याला हे माहीत नसतं की तीच जान्हवी आहे। तर हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि लवकरच आपल्याला मराठी मालिकेमध्ये सुद्धा हे पाहायला मिळणार आहे, कारण मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर एकंदरीत पाहता लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये सिद्धू लवकरच भावनाला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे आणि मग लवकरच एका मंदिरामध्ये ते लग्न सुद्धा करणार आहेत। तर तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का आणि या मालिकेमधील तुम्हाला जयंत आणि जान्हवीची जोडी
आवडते का सिद्धू आणि भावनाची जोडी आवडते हे कमेंट करून नक्कीच कळवा.